या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत। याकरता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात। त्यांच्या कामाच्या ओघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झालेले आहेत। सदरच्या मोबाईलचा शोध घेण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित करण्यात आले होते। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर व सायबर क्राईमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड झोन ऑफिस यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण 2,97,000 रुपयांचे 20 मोबाईल जप्त करून उत्तम प्रकारे कामगिरी केली आहे। सदरची कामगिरी डॉक्टर एम राजकुमार, पोलीस आयुक्त विजय कबाडी, पोलीस उपायुक्त परिमंडळ, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, अजय परमार, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन, भालचंद्र ढवळे, पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस हवालदार रफिक इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड यांनी केली आहे। सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार सो यांनी जे शहरामध्ये घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि मोबाईलचे गुन्हे वाढत आहेत त्या दृष्टीने तात्काळ कारवाई करायला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आमच्या झोनचे DCP माननीय विजय कबाडी सर यांनी आम्हाला सर्वांना बोलावून की तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। त्या पद्धतीने नंतर आमच्या ACP डिव्हिजन माननीय परमार साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा आम्हाला तपासाबद्दल मार्गदर्शन केलं। त्यानुसार आम्ही मागील 1 महिन्यामध्ये मोबाईल ज्या ठिकाणी हरवले होते आणि काही मिसिंग झाले आणि गुन्हे होते त्यामध्ये 20 मोबाईल आम्ही हस्तगत केले आणि आज रोजी माननीय DCP साहेबांच्या कबाडी साहेबांच्या सूचनेवरून मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आला। त्याचबरोबर घरफोडीचा लॅपटॉप घरफोडीचा गुन्हा दाखल होता, त्यामध्ये DB पथकाचे PSI श्री नितीन शिंदे आणि त्यांच्या स्टाफने माननीय CP साहेब, DCP साहेब आणि ACP साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार लॅपटॉप सुमारे 65,000 रुपये किमतीचा तो सुद्धा आणि ते चोरणारे आरोपी यांच्यासह तो ताब्यात घेतलेला आहे, तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्याचबरोबर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला तात्काळ शोध घेऊन त्याबद्दल पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि DCP सरांनी वैयक्तिक सूचना दिल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।